तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण खूप सोपी अशी रेसिपी पाहतोय. जवसाबद्दल सगळ्यांना माहिती आहेच, तर यात जवसाची चटणी कशी बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी 1 वाटी भरून मी जवस घेतलेले आहेत. आता हे जवस व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. चांगले तडतडेपर्यंत भाजायचे, करपू द्यायचे नाहीत. पण तर बघा, जवस आपल्याला करपू द्यायचे नाहीत, पण ते व्यवस्थित भाजले गेले, तर मग काय होतं, की त्याची चवसुद्धा खूप छान लागते. जवसाचे खूप सारे फायदे आहेत, जसं की आपल्या शरीरामधले जे काही बॅड कोलेस्ट्रॉल आहे, तर ते कमी करण्याचं काम जवस करतं. त्याचबरोबर आपल्या शरीराला निरोगी किंवा आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्याचं काम जवस करतं. महिलांमध्ये जे काही हार्मोन्सचं इम्बॅलन्सिंग होतं, तर त्याला बॅलन्सिंग करण्याचं कामसुद्धा या जवसाच्या माध्यमातून होतं. त्यामुळं आहारामध्ये आपण या जवसाचा वापर नक्कीच केला पाहिजे. अख्खे जवस जर खाल्ले तर आणखीच चांगलं आहे. पण तसं जर का खाणं होत नसेल, तर अशा कोणत्या ना कोणत्या मार्गाने तरी हे जवस आपण आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजेत. आता जवस चांगले तडतडू लागले, की त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे नंतरच घालायचेत. छान जिऱ्यामुळं चव येण्यासाठी मदत होते. आता इथं आपले जवस छान असे तडतडले, थंड करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. आपल्याला याची चटणी बनवायची. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान व्यवस्थित असे सगळे जवस काढून घेतले, की त्याच्यामध्ये आपण चटणी वगैरे घालणार आहोत. आता चटणीचा तिखटपणा लक्षात घेऊन किंवा तुमच्या घरामध्ये कितपत तिखट खाल्लं जातं ते बघून इथं चटणी वापरायची आहे. तर मी या ठिकाणी लाल चटणी घेतलेली आहे. साधारणतः 1.5 चमचा इतपत मी ही चटणी वापरते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे आणि नंतर आता हे काय करायचं आपल्याला, छान व्यवस्थित असं चटणी बारीक करून घ्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं, की भाजी खाल्ली जात नाही किंवा खावीशी वाटत नाही, जेवण जात नाही. तर अशा वेळी जर का अशी चटणी घरामध्ये बनवलेली असेल, तर थोडंसं जेवण जाण्यासाठी सुद्धा मदत होते आणि त्याचबरोबर जवस खाण्याचे फायदेसुद्धा भरपूर आहेत. त्यामुळं ही चटणी तुम्ही नक्की बनवा आणि त्याचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. अशाच सोप्या, झटपट अशा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते. माझी जर काही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर उन्हाळी वाळवणाचे पदार्थसुद्धा मी अ, अ, आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा एकदा नक्की चेक करा. नंतर भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत चलो बाय.